एकदा एका घनदाट अरण्यात एक सुंदर सांबरांची जोडी राहत होती. हरिण आणि हरिणी दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि आनंदाने आपले जीवन जगत होते. त्यांना एक लहानसा गोंडस पाडस होते. ते पाडस खूप चपळ होते आणि नेहमी आपल्या आई-वडिलांभोवती खेळत असे. एक दिवस चरता चरता ते पाडस कळपातून थोडे दूर गेले. अचानक त्याला शिकारी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला. पाडस घाबरले आणि सैरावैरा पळू लागले. शिकारी कुत्रे त्याच्या मागावर होते. पाडसाने आपल्या पूर्ण ताकदीनिशी पळत सुटले, पण कुत्रे त्याच्या जवळ येत होते. इतक्यात पाडसाच्या आई-वडिलांनी आपल्या पाडसाचा आवाज ऐकला. त्यांना समजले की त्यांचे पाडस संकटात आहे. क्षणाचाही विलंब न लावता हरिण आणि हरिणी दोघेही आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी शिकारी कुत्र्यांचा प्रतिकार केला. हरिणीने आपल्या पाडसाला सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यास मदत केली, तर हरिण कुत्र्यांशी लढत राहिले. शेवटी हरणाच्या शौर्यामुळे आणि हरिणीच्या चतुराईमुळे ते आपल्या पाडसाला वाचवण्यात यशस्वी झाले.